इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही योग्य रिटर्न भरताय का? कारण की काय आहे ना, आपल्या इंडियन इन्कम टॅक्स ॲक्टनुसार जर बघितलं तर 7 प्रकारचे इन्कम टॅक्स रिटर्न आहेत. पण त्यातला जर कधी तुम्ही चुकीचा भरला तर तुमचं इन्कमचं रिटर्न जे आहे, इन्कम टॅक्स रिटर्न, ते रिजेक्ट होऊ शकतं किंवा इनव्हॅलिड होऊ शकतं. मग त्याच्यासाठी आपण समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. तर त्यातला पहिला आपण घेतोय की ITR 1. ITR 1 कसा आहे, कुणाला ॲप्लिकेबल होतो ते बघूया. तर त्यात पहिले काय झालं की ITR 1लाच सहज फॉर्म म्हणतात, तो अगदी सोपा फॉर्म आहे. दुसरी गोष्ट, ITR 1 हा कुणाला ॲप्लिकेबल होतो, तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. तर ITR 1 जर कधी बघितला तर ॲप्लिकेबल होतो इंडिव्हिज्युअलला फक्त. इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण? फक्त इंडिव्हिज्युअल, तुम्ही किंवा मी असेल तर. HUF सुद्धा नाही, पार्टनरशिप फर्म नाही, कंपनी नाही, कुठली ट्रस्ट नाही, कुठली पॉलिटिशियन पार्टी म्हणा नाही, फक्त इंडिव्हिज्युअल. बरं, आता इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेबल होतो मान्य, पण इंडिव्हिज्युअलकडे इन्कम किती असलं पाहिजे? तर ते म्हणतात की इंडिव्हिज्युअलकडे टोटल इन्कम म्हणजे सगळं इन्कम पकडून 50 लाख रुपयाच्या जास्त नको आहे. जर 50 लाख रुपयाच्या जास्त असेल तर ITR 1 ॲप्लिकेबल होणार नाही. आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, बरं, या टोटल इन्कममध्ये नेमकं पकडताना काय पकडायचं, कुठले सोर्स पकडायचे? तसं बघितलं तर आपल्या इन्कम टॅक्सनुसार 5 हेड आहेत. सॅलरी आहे, हाऊस प्रॉपर्टी आहे, बिझनेस आहे, कॅपिटल गेन आहे, अदर सोर्सेस आहे. मग ITR 1मध्ये नेमके कुठले दाखवायचे आहेत? तर ITR 1मध्ये सर्वात पहिले जो दाखवायचा आहे तो म्हणजे जर तुमचं सॅलरी इन्कम असेल तर ITR 1 ओके. जर तुमचं पेन्शन असेल तर ITR 1 ओके. जर तुमची फक्त एकच हाऊस प्रॉपर्टी आहे आणि त्या एकाच हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, ते तुम्ही ITR 1मध्ये दाखवू शकता. नेक्स्ट, अजून कुठलं दाखवू शकतो? तर अदर सोर्सेस. अदर सोर्सेसमध्ये काय येतं? बँक इंटरेस्ट येतो, सेव्हिंग इंटरेस्ट येतो, FD इंटरेस्ट येतो, बरेचसे काही इंटरेस्ट येतात, डिव्हिडंडसुद्धा येतो. हे अदर इन्कम असतील तरीही चालतील. चौथं म्हणजे काय की कॅपिटल गेन सुद्धा चालतो. पण आता कॅपिटल गेन तुम्ही म्हणाल की तसं नाही आहे. हो, कॅपिटल गेन चालतो, पण कुठपर्यंत? कुठल्या कॅपिटल गेनला? तर कॅपिटल गेन म्हणजे कुठलं होतो? लॉंग टर्म कॅपिटल गेन. आता लॉंग टर्म कॅपिटल गेन कशावरचा? जर तुम्ही लिस्टेड कंपनीचे इक्विटी शेअर विकताय, करेक्ट. जर तुम्ही म्युच्युअल फंड युनिट्स विकताय, पण म्युच्युअल फंड युनिट्स कुठले? इक्विटी ओरिएंटेड, म्हणजे ज्यांचा पैसा इक्विटी शेअरमध्ये जातो, असे युनिट विकताय, किंवा युनिट ऑफ बिझनेस ट्रस्टचे विकताय, तर याच्यावर जर कधी तुम्हाला बेनिफिट होत असेल, तो पण कधीपर्यंत? 1,25,000 पर्यंत. 1,25,000च्या जास्त झाला तर ITR 1 ॲप्लिकेबल होणार नाही. 1,25,000च्या आत तुमचं कॅपिटल गेन असेल तर ITR 1मध्ये तुम्ही मस्तपैकी भरू शकता. हा आहे ITR 1चा ब्रॅकेट. मग आता तसं बघितलं तर यावरनं ITR 1 कुणाला ॲप्लिकेबल होत नाही? तर ITR 1 म्हणजे कुणाचा? जे बिझनेस करतात त्यांना ॲप्लिकेबल. इवन दो इंडिव्हिज्युअल असेल तरी, माझ्यासारखा असेल आणि मी बिझनेस करतो तर मला ITR 1 ॲप्लिकेबल होणार नाही. मी प्रोफेशन करतो, ITR 1 ॲप्लिकेबल होणार नाही. माझं इन्कम, टोटल इन्कम 50 लाखापेक्षा जास्त आहे, ITR 1 ॲप्लिकेबल होणार नाही. लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे म्हणजे कुठली? जागा विकली, घर विकलं, दुसऱ्या काही ॲसेट विकल्या, ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ITR 1 ॲप्लिकेबल कुणाला होतो हे पण सांगितलं आणि कुणाला होत नाही ते सुद्धा सांगितलं. त्यामुळे ITR 1 भरताना किंवा ITR भरताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे तुमचं रिटर्न इनव्हॅलिड होणार नाही. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, सबस्क्राईब करत राहा.